गिट्टी खदान पुलिस थाना क्षेत्र के मानवता नगर स्थित दुर्गा पंडाल में हुई अशोभनीय हरकत और एक कार्यकर्ता पर हमले की घटना ने शहरवासियों को आक्रोशित कर दिया था। यह मामला गंभीर होने पर पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल ने तुरंत कार्रवाई करते हुए इसकी जिम्मेदारी गिट्टी खदान के दुर्गा मार्शल दस्ता को सौंपी थी। दुर्गा मार्शल टीम ने अपनी तेजी और सूझबूझ का परिचय देते हुए कुछ ही घंटों में आरोपी सुरेश खोबरागड़े को गिरफ्तार कर लिया। आज पुलिस के द्वारा आरोपी को वारदात वाली जगह भी ले जाया गया, जहां पूरे घटनाक्रम का पुनर्निर्माण किया गया। शहर में चर्चा रही कि देवी माँ दुर्गा केवल ममता का प्रतीक नहीं बल्कि अन्याय का अंत करने वाली शक्ति भी है। जब समय आता है तो वही माँ काली का रूप धारण कर दुष्टों का नाश करती है। मानवता नगर की इस घटना में भी ऐसा ही प्रतीकात्मक दृश्य देखने को मिला। नागपुर की रक्षा करने वाले दुर्गा मार्शल के इन साहसी सदस्यों ने साबित कर दिया कि समाज में अपराधी चाहे कितने भी चालाक क्यों न हो, अन्याय की शक्ति उनसे कहीं अधिक प्रबल है। हमारी टीम ने जब इन जाबाज सदस्यों से बात की तो उन्होंने कहा, हमारा कर्तव्य केवल अपराध रोकना नहीं बल्कि समाज को ये विश्वास दिलाना है कि देवी की शक्ति हर रूप में हमारे साथ है। इस त्वरित कार्रवाई से न केवल पीड़ितों को न्याय की उम्मीद जगी है बल्कि पूरे नागपुर में सुरक्षा बलों पर विश्वास और गहरा हुआ है। ये घटना इस बात का सशक्त संदेश है कि अन्याय चाहे कहीं भी हो, उसके अंत के लिए माँ दुर्गा के स्वरूप धरती पर हमेशा मौजूद रहते हैं। सर, गिट्टी खदान पोलीस स्टेशन मध्ये आरोपी नाव सूरज खोबरागड़े याच्यावरती एक गुन्हा दाखल होता की ज्याच्यामध्ये वस्तीमध्ये जी देवी बसवली होती त्याच्यासोबत त्यानं गैरप्रकार केला होता, अश्लील कृत्य केलं होतं। याच्यावरून गुन्हा दाखल झाला होता आणि हे सगळं कृत्य जे आहे एकतर नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि सीपी सरांनी दुर्गा मार्शल म्हणून जो काही उपक्रम चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला इतका कॉन्फिडन्स आहे आलेला की अशा आरोपीला महिलांनी नाही हे करायचं तर मग कोण करणार, या ह्याच्यावरती विचाराने आम्ही सीपी सरांकडून डीसीपी झोन 2 सर, माझे वरिष्ठ सिनियर पीआय सर आहेत, यांच्याकडून आम्ही प्रेरित होऊन आम्ही आज हा जो आहे की त्या आरोपीला घेऊन अशा पद्धतीनं लोकांसमोर हे करायचं, हे प्रोसिजरनं हे करून आम्ही आणलेलं आहे। कारण ह्या नवदुर्गा आहेत, त्या नवदुर्गांपैकीच आमचं हे जो एक भाग आहे आणि हे कळायला पाहिजे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना की वचक बसला पाहिजे की इथून पुढे असं काही होत असेल तर नक्कीच या दुर्गा मार्शल किंवा आमच्यातली जी काही महिला अधिकारी आहे, महिला कर्मचारी आहेत आमच्या, नक्कीच या कायदेशीर मार्गाने चांगल्या पद्धतीने ह्यांना वचक बसवतील। आणि सीपी सरांकडून जे काही दुर्गा मार्शलचा उपक्रम सुरू झाला त्याच्या अंतर्गत आम्ही सरांकडून जे काही परवानगी आहे या सगळ्या करून आम्ही हा सुरू केलेला आजचा जो काही आहे आरोपी घेऊन गेलो ते आम्ही हे केलेलं आहे। मग आरोपी बघितल्या गेल्यावर 2 जणांनी पोलिसच्या कशातून निसटलेला आहे किंवा त्याच्या रात्रीचे काही गुन्हे वगैरे आहेत, म्हणजे आणि वस्तीत त्याला घेऊन जाणं चॅलेंजेबल होतं आणि आपण फक्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीच याला सामोरं येऊन हे पूर्ण कृत्य केलं, त्याला आपण काय म्हणजे आपली त्याच्यात हिंमत झाली का? याची हिंमत म्हणजे मी परत एकदा सीपी सरांचंच याला क्रेडिट देईन, सीपी सर सिंगल सरांना की ज्यांनी हा दुर्गा मार्शल उपक्रम सुरू केला। त्याच्यामधून माझ्यासारखे अधिकारी किंवा माझे कर्मचारी आहेत, महिला अंमलदार आहेत की ज्यांना खूप कॉन्फिडन्स तयार झाला की अशा प्रकारचे जे काही आरोपी आहेत तिथून पुढे असं काही कृत्य होणार नाही, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे। आणि आमच्यातल्याच जर का या महिला अशा पद्धतीनं पुढाकार घेतील सरांच्या या प्रेरणेनं तर नक्कीच असे या गोष्टी होणार नाहीत, याचं त्याला एक धडा मिळेल की नाही बाबा असं काही करायचं नाही। त्यामुळे आम्ही हे एक प्रिव्हेंटिव्ह किंवा हे लोकांना समजेल की नाही बाबा ह्याच्यातून काहीतरी वेगळं होऊ शकतं, असं करणं योग्य राहणार, त्याला शिक्षा होणार। दुर्गा मार्शलची एक नवीन टीम तयार केलेली आहे सीपी सरांनी, त्या दुर्गा मार्शल आणि तुम्ही इतकी मोठी धाडस दाखवलं त्यानिमित्तानं काय एक मेसेज समाजाकडे तुम्ही देणार? दुर्गा मार्शल बघा, नावामध्येच दुर्गा आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती की दुर्गा म्हणजे काय करू शकते आणि जिथं वाईट गोष्टी घडतायत त्या थांबवणं किंवा जर घडल्या असतील तर त्याच्यामध्ये रोखणं, त्याच्यासाठी आम्हाला जे काही डेअरिंग आहे ते ह्या उपक्रमामधून मिळालेलं आहे। तर आम्हाला चॅलेंज दिलं होतं की बाबा आम्हाला लगेच आरोपी अटक पाहिजे आजच्या आज, आणि त्या निमित्ताने लोकांनी थोडा इथे आवाज उठवला होता आणि लोक मंडळी तिथली मंडळी भरपूर जमा झाली होती मानवता नगर झोपडपट्टीची, आणि त्यांनी थोडंसं रोडचं वगैरे पण येऊन बसले होते, तेव्हा आम्ही त्याला तात्काळ अटक केलेलं आणि अटक केल्यानंतर ती बाकी सगळी मंडळी आता शांत झालेली आहे आणि त्याच्यावर 2 गुन्हे दाखल केलेले आहेत। सध्या पीसीआर मध्ये पोस्टे गिट्टी खदानला। दुर्गा शक्ती आपण नवीन घोषित केली आहे, त्या निमित्तानं आपण लोकांना काय एक नवीन आव्हान देऊ इच्छिता की अशा प्रकारे कुठली घटना झाली
नाही, आता त्यांनी तर आम्हाला आमच्या महिलांनी आम्हाला त्या दिवशी चॅलेंज दिलं होतं की तुम्ही हे काम आम्हाला आजच्या आज करून द्या, आम्हाला आजच्या आज त्याला अटक करायचंय. तर आमच्या लोकांनी खूप मेहनत घेतली, त्याला संध्याकाळी अटक केलेलं. त्याच्यामुळे आमच्या ज्या दुर्गा होत्या त्यांनी त्यांची शक्ती दाखवली. मी तरी असं म्हणते की आमच्या ज्या महिला होत्या, महिला म्हणजे कॉन्स्टेबल आणि बाकीचे डीबी पाटील त्यांनी मिळून त्याला अटक केलेलं. एका आरोपीची पिंड काढण्यात आली आहे. नेमकं काय आहे घटना होती, कशा कोण आरोपी आहे काय माहिती? आरोपी खोब्रागडे आहे आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी देवीच्या मूर्तीची विटंबना केली होती. त्यानिमित्तानं लोकांमध्ये खूप आक्रोश झाला होता आणि लोकांनी हॉस्टेलला येऊन रिपोर्ट दिलेली, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला. परत तो पळून गेल्यानंतर त्यांनी परत मारापिटी केली आणि एका मुलाला चाकूने वार केला होता. तर त्याच्यामध्ये परत एक गुन्हा दाखल केला आणि त्याला आम्ही त्याच दिवशी अटक केलेलं आणि अटक केल्यानंतर आता त्याचा 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. त्याकरता त्याला घटनास्थळ पंचनामा करायला इथे आणलेलं होतं आणि तो हाच एरिया आहे जिथे घटना घडली होती. त्याला घटनास्थळ पंचनामा करण्यासाठी आणलं होतं आणि त्यांना तो स्पॉट वगैरे त्यांनी दाखवला. त्यासाठी सगळे पोलीसवाले वगैरे आलेले होते. ऑपरेशन दुर्गा चालू आहे, त्यानिमित्तानं नवरात्रमध्ये घटना आणि महिलेकडे आपण काय आजच्या पण सोबत सगळ्या जे दुर्गा मार्शल होत्या त्यांच्या सोबतच आम्ही त्यांना घेऊन आलेलो होतो. आणि आता ही जी दुर्गादेवी बसली होती, ह्या दुर्गादेवी बाबत त्या लोकांनी आपल्याला मंडळांनी तसं कळवलं नव्हतं, नाही तर आपला दुर्गा मार्शल तिचा बंदोबस्त झाला असता. इनबीसी न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।